हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात बघितलं की काव्या कपाटावरून बॉक्स काढत असते आणि तो बॉक्स काढत असताना तिच्यातल्या वस्तूंमुळे नंदिनीची मेहंदी खराब होते. तेव्हा काव्य खाली उतरते आणि बोलते, ताई ताई सॉरी, माझ्यामुळे तुझी मेहंदी खराब झाली. आणि ती तिच्या ओढणीने ती मेहंदी पुसायला लागते. तेव्हा नंदिनी बोलते की अगं ठीक आहे काव्या, मेहंदीच तर पुसली, एवढं काय झाले, आणि माझ्या मेहंदीसाठी तू तुझ्या ओढणी नको खराब करू. आधीच माझ्या मेहंदीमुळे जीवांचा टी शर्ट खराब झाला आहे आणि आता तू तुझी ओढणी का खराब करते. एवढं काही नाही झालं आहे. आणि हे बघ, फक्त माझ्या एका मेहंदीसाठी तुम्ही तुमचं गोष्टी खराब नका करू. तेव्हा नंदिनी हात बघते आणि बोलते की आलेच. तेव्हा काव्याला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा काव्या तो मोल्ड हातात बघते आणि तिला जीवाची आणि तिची आठवण होते की त्यांनी तो मोल्ड बनवलेला असतो. तेवढ्यात नंदिनी येते हात धुवून. तेव्हा काव्य बोलते, ताई हे काय केलंस, अगं तू मेहंदी धुवून टाकली. तेव्हा नंदिनी बोलते, इट्स ओके ग, धुवून टाकली. तेव्हा काव्य बोलते की ताई जन्मजयने किती हौसेने तुझ्या हातावर मेहंदी काढली होती आणि माझ्यामुळे ती पुसली. तेव्हा नंदिनी बोलते, काही नाही गं. तेव्हा काव्य बोलते, माझ्यामुळे आणि या मोल्डमुळे. तेव्हा नंदिनी बोलते, आणि या मोल्डचं घेऊन बसशील तर या मोल्डमुळे आमच्या मी खूप रडली. तेव्हा काव्य बोलते का. तेव्हा नंदिनी बोलते, खरं तर हा मोल्ड माझ्याच हातून तुटला होता. आणि तेव्हा काव्याला सगळं मागच्या गोष्टी आठवतात की ती जीवा आणि नंदिनीच्या रूममध्ये येते आणि तिला मोल्ड तुटलेला दिसतो. तेव्हा काव्य मनात बोलत असते की आता जीवा या थराला गेला आहे की त्याला आमचा मोल्ड पण नको आहे आता घरात. तेव्हा काव्या जीवाकडे रागाने बघते आणि तिथे मोल्ड ठेवते. तेव्हा काव्याला आठवत असतं. तेव्हा नंदिनी बोलते की म्हणजे खरं सांगू का, हा मोल्ड तुला वाटत असेल हा मोल्ड माझा आणि जीवांचा आहे, तर तसं नाही आहे. म्हणजे यातला एक हात जीवांचा आहे पण दुसरा हात त्यांच्या भूतकाळाचा आहे. तेव्हा नंदिनी काव्याला सांगत असते की तुला आठवतं फार्म हाऊसवर तुला एकदा मी मोल्डबद्दल बोलली होती. हां, तो हाच मोल्ड आहे. म्हणजे त्यावेळेस जेव्हा माझ्या हातून जो मोल्ड तुटला ना, त्यावेळेस जीवांच्या डोळ्यात इतका संताप होता माझ्याबद्दल, त्याच्यापेक्षाही जास्त पटीने त्यांचं त्या मुलीवरचं प्रेम मला त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. म्हणजे मिस के म्हणते मी तिला. यावरून मला एक गोष्ट लक्षात आली होती तेव्हाच की त्या दोघांनी एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम केलं असेल. पण मग आता मला असं वाटतं की त्या मुलीने ज्या मुलाच्या नावाने मंगळसूत्र घातलं आहे ती फक्त सुखाने राहावं एवढंच मला वाटतं. तेव्हा काव्याला खूप वाईट वाटत असतं. काव्य लगेच तिचं मंगळसूत्र हातात पकडते आणि त्या मोल्डकडे बघत असते. इकडे रम्या त्यासारखी पेनड्राईव्हवाल्याला फोन लावत असते. तेवढ्यात वसू येते आणि बोलते की रम्या ऐक ना, आणि पटकन दरवाजा बंद कर दे. तेव्हा रम्या बोलते की आई अशी घबाडं हाताला लागल्यासारखी काय पळत दरवाजा लावतेस. तेव्हा वसू बोलते, अगं घबाडंच हाताला लागलं आहे माझ्या. तेव्हा रम्या बोलते की नक्की काय झालं आहे. तेव्हा वसू बोलते, हे बघ मी सोनाराकडे गेली होती ना माझी अंगठीसाठी, तेव्हा तिथे मला घबाडच लागलं आहे असं समज. तेव्हा रम्या बोलते, हो आई काय, पण मला एक सांग, सोनारच्या दुकान तुला कसलं ज्वेलरीच्या दुकानात घबाड लागणार आहे. तेव्हा वसू सांगते की अगं ऐक, मी जेव्हा त्या ज्वेलरी शॉपमध्ये गेली ना तेव्हा मला सोनाराने असं असं सांगितलं. तेव्हा वसू तिला सगळी सांगायला लागते. तेव्हा रम्या बोलते, बाप रे, म्हणजे जीवाने घरातले दागिने चोरून विकले. तेव्हा वसू बोलते, अगं अगं हळू बोल ना. तेव्हा वसू बोलते की का ना आपण हा धक्का घरातल्या सगळ्यांनाच देऊयात. तेव्हा रम्या बोलते, आई पण आधीच आपल्या घरात सगळे आपल्यावर विश्वास ठेवतील तर ना, धक्का देऊन न देऊन काय फायदा आहे. तेव्हा वसू बोलते, त्यांना विश्वास ठेवावाच लागेल. तेव्हा रम्या बोलते, ते कसं. तेव्हा वसू बोलते की याचा प्लॅन मी येताच करून ठेवला आहे. तेव्हा वसू तिचा प्लॅन सांगते की बघ, उद्या आईचा वाढदिवस आहे आणि आपल्या घरात आईच्या वाढदिवशी तिच्या दागिन्यांची पूजा करतो आणि मग दागिने नसतीलच. मग घरात सगळ्यांना कळेल की जीवाने काय केलं आहे ते. तेव्हा वसू आणि रम्या खूप खुश होत असतात. इकडे काव्या रडत असते. तेव्हा नंदिनी बोलते, अगं अगं काय झालं रडायला काव्या. तेव्हा काव्य बोलते की काही नाही. तेव्हा नंदिनी बोलते, असं कसं काही नाही, डोळ्यात पाणी आहे तुझ्या. तेव्हा नंदिनी बोलते, आलं माझ्या लक्षात, त्या मुलीचा विचार करून तुला मन हळवं झालं आहे ना. किती का हळवी काव्या तू. अगं टेन्शन नको घेऊ, काही नाही तसं आता. मला एवढंच वाटतं की ती मुलगी जिथे कुठे असेल ना तिथे ती खुश राहो. तेव्हा काव्या थोडी सावरते आणि बोलते की ताई याचं टेन्शन तुला पण येत असेल ना. तेव्हा नंदिनी बोलते की हो, पण आता बिलकुल काही नाही वाटत. आधी मला खूप वाटायचं कारण की जीवा तिच्यामध्ये पूर्ण गुंतलेले होते, पण आता तसं नाही. आणि तुला एक गोष्ट तर माहितीच आहे ना, एखादी गोष्ट आपल्या समोर नसली, डोळ्यासमोर नसली तर तिच्याविषयीच्या गोष्टी थोड्या धुरसट होत जातात. तसंच काही जीवांच्या बाबतीत झाले. आता ती मुलगी नाही आहे आणि त्यांच्या डोळ्यासमोर 24 तास मीच तर असते, त्याच्यामुळे तो विषयच येत नाही. आणि जीवा आणि माझं नातंसुद्धा आता हळूहळू खुलायला लागलं आहे. त्यामुळे
तुला सांगू काव्या, मला त्या मुलीची भीतीही वाटत नाही आता आणि काहीच नाही वाटत आहे तिच्याबद्दल. तुला सांगू का काव्या, एखादी गोष्ट आपल्याला आवडत असली पण ती ती जपून ठेवायचं मन करत नाही ना, तसं वाटतंय मला त्या मुलीबद्दल आता. म्हणजे तिच्या आता वस्तूंची मला काही काही भीतीही वाटत नाही, गरजही वाटत नाही आणि ती जपून ठेवावी असं काही कारणही उरलेलं नाही आहे. तेव्हा नंदिनी बोलते की कारण ती मिस के गेली आहे आमच्या आयुष्यातनं कायमची निघून. तेव्हा काव्य मनात बोलत असते की नाही ताई, ती मिस के जरी जीवाच्या आयुष्यातून निघून गेली असेल ना, पण ती तुमच्या दोघांच्या समोरच आहे, कारण ती मिस के मीच आहे. तेव्हा काव्य मनात विचार करत असते की मला जी भीती येते हेच आहे. आमच्याबद्दल जर ताईला कळलं तर ताई माझ्या आणि जीवाच्या आयुष्याला डाग लागू देणार नाही. तेव्हा काव्य बोलत असते की कसं सांगू हिला की ती मिस के रोज जीवाच्या समोर येते, रोज आम्ही भेटत असतो, समोरासमोर येतो आणि ज्या दिवशी ताईला कळेल त्या दिवशी खूप कहर होईल. इकडे मानिनी बोलत असते डायनिंग टेबल विक्रमला की उद्या काय आहे हे लक्षात आलं का, लक्षात आहे का. तेव्हा विक्रम बोलतो की काय उद्या, अगदी जीव घेण्या प्रश्न विचारला आहे. तेव्हा पार्थ बोलतो की अगदी साधा प्रश्न विचारला आहे बाबा आईंनी तुम्हाला. तेव्हा विक्रम बोलत असतो की याला साधा नाही म्हणत, लग्नाचा वाढदिवस आठवतो का आणि उद्या काय आहे, हे प्रश्न एकदम जीव घेणे असतात, अगदी टाईम बॉम्बसारखे. ते तेव्हाच डिफ्यूज होतात जेव्हा त्याचं उत्तर मिळतं. तेव्हा तेव्हा सगळे हसत असतात. तेव्हा मानिनी बोलते झाले झाले जोक्स करून. तेव्हा मानिनी बोलते झालं आता तरी आठवते का उद्या काय आहे. तेव्हा विक्रम बोलतो काय उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा विक्रम बोलतो मानिनीला की उद्या तुझा वाढदिवस आहे. तेव्हा पुन्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा विक्रम बोलतो अरे हसू नका रे पोरांनो, मदत करा. तेव्हा काव्य बोलते वाढदिवस आहे पण तो काकूंचा नाही. तेव्हा विक्रम बोलतो मग काय उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही, लग्नाचा वाढदिवस नाही असणार, तो मागेच झाला, कारण की तेव्हा नाही का सगळ्यांना कळलं तू मला विकी म्हणतेस ते. तेव्हा पुन्हा सगळे हसायला लागतात. तेवढं तिथे नंदिनी तयार होऊन येते. तेव्हा विक्रम बोलतो की ए नंदिनी तुला आठवतं आहे का काय उद्या. तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही मस्करी करतायत का बाबा, अहो आई तुमच्या आईंबद्दल बोलतायत, उद्या आजींचा वाढदिवस नाही का. तेव्हा विक्रम बोलतो ओ. तेव्हा विक्रम बोलतो सॉरी सॉरी. तेव्हा मांडणी बोलते माझी माफी मागून काहीच उपयोग नाही, तुमच्या आईंची माफी मागा. तेव्हा विक्रम वरती बघतो आणि बोलतो ए आई सॉरी सॉरी आई, इथून पुढे मी तुझा वाढदिवस कधीच विसरणार नाही, एक वेळ बायकोचा विसरेल पण तुझा विसरणार नाही. तेव्हा मांडणी बोलते काय. तेव्हा विक्रम बोलतो सॉरी सॉरी. तेव्हा विक्रम बोलतो प्रॉमिस आहे, करेक्शन आहे जरा प्रॉमिसमध्ये, बायकोचा आणि तुझा वाढदिवस दोघींचा वाढदिवस कधीच विसरणार नाही, हे मनावर करून ठेवेल. तेव्हा विक्रम बोलतो खुश. तेव्हा पार्थ बोलतो मी सुद्धा आजीचा वाढदिवस विसरलो होतो. तेव्हा विक्रम बोलतो हो ना, बघ ना, म्हणूनच आपण दोघं नावडते होतो तिचे, तिचा जीव फक्त सुनेवरती आणि तो जीवावरती. कुठे आहेस, कुठे जीवा कुठे. तेव्हा मानिनी बोलते असं काय करता, तुम्हालाच आईस्क्रीम हवी म्हणून आईस्क्रीम घ्यायला गेला ना तो. तेव्हा विक्रम बोलतो अच्छा म्हणजे त्यालाही माहिती असणार आजीचा वाढदिवस येते का गं नंदिनी, तुला माहिती आहे का. तेव्हा नंदिनी बोलते हो म्हणजे जीवांनीच सांगितलं आणि जीवांनी अजून आजीचं आणि त्यांच्याबद्दल काय काय पण सांगितलं की आजींनी कसं जीवांना पदार्थ बनवायला शिकवले, त्यांनी काय काय गिफ्ट्स दिले ते. विक्रम बोलतो पार्थला काय काय तुला काय दिलं आजीने. तेव्हा पार्थ बोलतो फटके दिले फक्त. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा वसू बोलते की पण प्रेमाने हां, कारण की आमची आजी आहे ना एकदम खेळकर होती. हा विक्रम पण तसा आहे तसा, हो की नाही विक्रम. तेव्हा विक्रम फक्त करतो. तेव्हा मानिनी बोलते की चला चला मग उद्याचं काही प्लॅनिंग करायची आहे की नाही काही. तेव्हा विक्रम बोलतो की नाही नाही ग, आईला मुळात बड्डे वगैरे करायला काही आवडायचंच नाही. तेव्हा पार्थ बोलतो करेक्ट आहे. तेव्हा काव्य बोलते काय करेक्ट आहे, तुम्हाला ना काही सिरियसनेस काही प्लॅनिंग नाहीच ह देशमुख. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा विक्रम बोलतो अरे बापरे, थोड्या वेळ ही देशमुख म्हणाली तर मला जसं काही तूच रागवली असं झालं. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा काव्य बोलते सॉरी. तेव्हा नंदिनीही बोलते की हो जीवांनी मला सांगितले की तुम्ही कसं त्यांच्या घरातल्या सगळ्या वस्तूंची पूजा करतात म्हणून. तेव्हा विक्रम बोलतो हो हो, कारण की अशामधूनच आपल्या आठवणी जिवंत राहतात आणि ती आमची आजी होती, खास मैत्रीण होती, सगळं काय होतं आणि जीवाची तर काय एकदमच खास मैत्रीण होती आणि अशा गोष्टींनी आम्ही तिला आठवणीत ठेवतो. तेव्हा विक्रम आईबद्दल सांगत असतो की असं समजा की ती आमच्यामध्ये राहूनच हे घर चालवते, असं समजावं लागेल. तेवढ्यात वसू बोलते की विक्रम मी काय म्हणते, आपण दरवर्षी आजीच्या वस्तूंची पूजाच करतो ते माहिती, पण यावर्षी आपण तिच्या दागिन्यांची सोन्या चांदींची पॉलिश करून घेतली तर चालेल का. तेव्हा विक्रम तिला तेवढ्याच उत्तर देतो बरं ठीक आहे चालेल चालेल, बघतो काय करायचं ते, आम्ही बोलतो आणि तुला सांगतो. तेव्हा वसू बोलते की बघतो आणि सांगतो म्हणजे काय, माझी पण आईच आहे ती. तेव्हा विक्रम बोलतो की मम्मी कुठे काय म्हणतोय, मी तेच तर म्हणतोय आम्ही बोलतो आणि सांगतो. वसू बोलते माझ्या बोलण्याला काही किंमतच नाही,
ती म्हणते चल गं रम्या, आणि त्या दोघी तिकडून निघून जातात. त्या दोघी निघून जातात, पायऱ्या चढत असतात. तेवढ्यात तिथं थांबतात. तेवढ्यात नंदिनी बोलते की बाबा मी काही वसुआत्यांची बाजू घेते असं नाही म्हणत मी, पण वसुआत्यांची आयडिया मला पटते. विक्रम बोलतो की बरं ठीक आहे, करून घेऊयात आपण दागिने पॉलिश. तेवढ्यात वसू आणि रम्याला हसायला येतं. तेव्हा वसू बोलते की हे बघ रम्या, आपलं काम झालं. आता उद्या सकाळी जेव्हा विक्रम त्या सोनाराकडे जाईल ना, तेव्हा जीवाची कशी बाजू उघडी पडेल. तेवढ्यात जीवा येतो. तेव्हा पार्थ बोलतो काय जीवा, एवढा उशीर लागतो का आईस्क्रीम घ्यायला? तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही. तेव्हा जीवा बोलतो माझ्याबद्दल? तेव्हा नंदिनी बोलते अहो तुम्ही नाही का बोलत होतात? तेव्हा जीवाई बोलतो हो हो करेक्ट असतो की उद्या आजींचा बड्डे असतो तो. तेव्हा मानी सांगत असते की जीवा आता आपण नेहमीप्रमाणे आजींच्या वस्तूंची पूजा करत असतो ना, त्यामुळे उद्या तुझ्याजवळ जो हार आहे ना तोही काढून ठेव. तेव्हा जीवाला शॉकच बसतो. इकडे रम्या आणि वसू हसत येतात आणि बोलतात की आई फायनली आपण टाकलेले फासे वर्कआउट करतायत. तेव्हा वसू बोलते हो गं, मला असं झालंय ना कधी उद्या एकदाची फाट होते आणि त्या जीवाची गोष्ट कळते. तेव्हा रम्या बोलते की उद्या आजीचा वाढदिवस करण्यासाठी खूप सेलिब्रेशन करण्यासाठी खूप एक्साईट आहे ना सगळे, पण तोच वाढदिवस करताना सगळ्यांना धक्का बसणार आहे हे कळतच नाही कोणाला. तेव्हा वसू बोलते सगळ्यांचं जाऊ दे रम्या, उद्या जीवाचा चेहरा बघण्यासारखा असेल. जेव्हा विक्रम त्या याच्या सोनाराकडनं परत येईल ना तेव्हा जीवाचा चेहरा बघण्यासारखा असेल. विक्रम आणि माणीला उद्या कळेल की आनंद निवासची जागा विकत घेण्यासाठी जीवाने जे काही केलं आहे ना हे नंदिनीने त्यांच्यापासून लपवून ठेवलं होतं, आणि ती जागा विकत घेण्यासाठी जीवाने आईचा हार विकला हे सुद्धा कळेल. तेव्हा रम्या बोलते आणि याचं सगळ्याचं खापर त्या नंदिनीवर फुटेल. आपण नंदिनीवर फोडायचं. माझा हात पिरगळला ना तिने, उद्या तिचे हात दगडाखाली असतील. उद्याचा दिवस त्या नंदिनीच्या आयुष्यातला काळा दिवस ठरला पाहिजे. तेव्हा वसू बोलते आणि आजची रात्र त्या जीवाची सुखाची शेवटची रात्र असली पाहिजे. तेव्हा रात्री जीवा पायऱ्यांवर येऊन बसलेला असतो आणि सारखं तेच विचार करत असतो. त्याला मालिनीचं आठवतं बोलणं की उद्या तो हार काढून ठेव म्हणून. तेव्हा जीवा मनात विचार करत असतो की आई म्हणाली तो हार काढून ठेव, पण कुठून आणू मी तो हार? तेवढा तिकडे पार्थ फोनवर बोलत येतो. तेव्हा जीवा बोलतो उद्याचा दिवस कठीण जाणार आहे मला. तेव्हा पार्थचंही बोलणं ऐकतो की पार्थ फोनवर बोलत असतो की तू पुन्हा असं वागलास तर बघ, आणि बाबांची काळजी घे, आणि तसं काही असेल तर फोन कर मला. तेव्हा पार्थ जीवाकडे बघतो. जीवा उठायला लागतो. तेव्हा पार्थ बोलतो अरे काय करतोयस तू? तेव्हा जीवा बोलतो झोप लागत नव्हती, आता जातोय झोपायला. तेव्हा पार्थ बोलतो अरे थांब माझ्याशी गप्पा मार. तेव्हा जीवा बोलतो अरे कालच तर बोललो आपण. तेव्हा पार्थ बोलतो की माझंही बोल. असंही तुमच्या दोघांचा हा पायरीचा कोपरा फेवरेट होता. तेव्हा पार्थ बोलतो तू आणि आजी. तेव्हा जीवा बोलतो आजीला या पायऱ्यांवर बसून शांत वाटायचं. तेव्हा पार्थ बोलतो इथेच रात्री तासनतास रात्र गप्पा मारत बसायचे ना. तेव्हा पार्थ बोलतो अच्छा, मला असं वाटायचं मला बदलून तिला बरं वाटायचं. तेव्हा पार्थ जीवाकडे बघतो. जीवाच्या चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन दिसतं. तेव्हा पार्थ बोलतो तुझ्या लाडक्या आजीला काही बोलतोय म्हणून तुला राग आला का? तेव्हा जीवा बोलतो नाही रे छे. तेव्हा पार्थ बोलतो काही टेन्शन आहे का? तेव्हा जीवाला कळत नसतं की काय सांगावं म्हणून. तो मनात बोलतो दादाला खरं काय ते सांगू का? तेव्हा पार्थही त्याला बोलतो काही मनात असेल तर सांगून टाक. तेव्हा पार्थ जीवाला बोलतो आपण वेळेत काही सांगत नाही आणि नंतर घरात वादळ येतं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.